तर नमस्कार मंडळी, मी दुर्वेश स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आपल्या गावावरनं मुंबईला ट्रॅव्हल करतोय आणि रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत। भूक खूप लागलेली आहे। तर चला, मी आज तुम्हाला दाखवतोय की घोटीमधलं एक सुप्रसिद्ध हॉटेल आपण आज आलेलो आहे। चला, तिथलं काय स्पेशल आहे आणि इथे काय मिळतंय खायला, तर चला आपण तिथला फूड रिव्ह्यू करूया। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हॉटेल साई कृपा शिंदे ब्रदर्स ठाणगावकर या हॉटेलला भेट द्यायला। हे हॉटेल मुंबई नाशिक हायवे घोटीच्या जवळ आहे। तर चला बघूया इथला फूड रिव्ह्यू कसा आहे ते। रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की हॉटेलमध्ये बसायला पण जागा नाही। एकदम फेमस असं हॉटेल आहे हे। हे आहे हॉटेलचं रिसेप्शन आणि संध्याकाळी स्वतः मालक इथं थांबलेले आहेत। हॉटेलमध्ये इतकी गर्दी आहे ना, अर्धा तास वेटिंग आहे आणि आपण आता वेटिंगला थांबलेलो आहे। इथलं जेवण एक नंबर आहे असं ऐकलं होतं। मी एकदा दोनदा जेवलेलो पाहिजे। इथं यांची शेवभाजी खूप फेमस असते। आता सध्या वेटिंगला अर्धा तास आपल्याला वेट करायचं आहे। बघूया इथे काय टाइमपास होतोय ते। आपली ऑर्डर दिलेली आहे आपण। आता आपण त्यांची स्पेशल शेवभाजी आणि तंदूर रोटी बोलवली। तर चला आता यांची फूड क्वालिटी कशी आहे ते आपण चेक करूया। आपल्याला आत्ताच काकांकडून माहिती समजली की या हॉटेलचं टायमिंग, हे हॉटेल 24 तास चालू राहतं। इथे 3 शिफ्ट मध्ये जे कामगार लोक आहेत यांच्या 3 शिफ्ट आहेत। 3 शिफ्ट इथे चेंज होतात। जसे कंपनीत शिफ्ट चेंज होतात ना, तसे यांच्या 3 शिफ्ट चेंज होतात। 24 तास पूर्णपणे हॉटेल आपल्याला सेवा देते। आपण घरून येताना चपाती पण आणलेली होती सोबत। तर इथं असा काही नियम नाही का तुम्ही बाहेरून आणून खाऊ शकत नाही। आपण इथं घरचं जेवण पण करू शकतो। त्याचबरोबर आपण यांचं पण भाजी रोटी घेऊ शकतो आपण। तर आता आपण ट्राय करतोय घरून आणलेली कोबीची भाजी। घरचं जेवण ते घरचंच जेवण, घरच्या जेवणाला तोड नाही। मी आता इथं बघितलंय, जमलं तर तुम्हाला दाखवेल। पण यांचे जे मालक आहेत ना, मोठे शेठ, ते स्वतः इथं टेबल पुसायचं काम, म्हणजे सगळे काम ते स्वतः हँडल करताय। टेबल पण पुसताय, ऑर्डर पण देताय। असं नाही का स्टाफ नाही, स्टाफ पण खूप मोठा आहे यांचा। डायरेक्ट 3 बॅच मध्ये इथं काम चालतंय पूर्ण। स्वतः शेठ इथं लक्ष देतात। एकदम भारी वाटलं त्यांच्याकडून। हे बघा, हे शेठ स्वतः समोर तुम्हाला दिसतंय, हे स्वतः हॉटेलचे मालक आहेत दोघं, हे लाल शर्टवाले आणि व्हाईट शर्टवाले। ते स्वतः इथनं लक्ष देत आहे। तुम्ही त्यांच्या खांद्यावरती बघू शकता की एक फडका आहे। ते स्वतः, जर स्टाफ जिथे कमी पडत असेल ते स्वतः तिथे टेबल पुसायचं काम करतायत। स्वतः ऑर्डर कडे स्वतः लक्ष देत आहे ते शेफ। प्रत्येक ऑर्डर वरती त्यांचं लक्ष आहे। आपली ऑर्डर आलेली आहे आणि सर्वप्रथम आपल्यामध्ये सिनियर मेंबर अशोक काका यांच्या प्लेट मध्ये घेत आहे शेवभाजी आणि तंदूर रोटी। आता सेकंड सिनियर मेंबर मोरेश दादा, त्यानंतर आपली वारी। आता आपली वारी शेवभाजी घ्यायची, सिनियर मेंबर्सने घेतली। शेवभाजी, कांदा कांदा घेतला मस्त, तंदूर रोटी। आता आपण घेतोय पहिला घास हॉटेल साई कृपा शेवभाजी स्पेशल। एकदम जबरदस्त, इतरांपेक्षा वेगळी शेवभाजी।
क्वालिटी जसं जुनं हॉटेल होतं ना तशीच त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे आजपर्यंत. एकदम भारी. ही जी भाजीला शेव वापरली ना ही काहीतरी वेगळी शेव आहे. माझ्या मते ही शेव हे स्वतःच तयार करत असतील इथं. आपली जी पॅकेट मधली शेव आहे ती शेव नाही. हिची टेस्ट पण वेगळी आहे. आणि आताच काकांनी सांगितल्याप्रमाणे ही शेव सुद्धा इथे स्वतः तयार करतात. त्यांचं मागे किचन युनिट आहे मोठं, तिथे ही शेव स्वतः तयार केली जाते. या शेवची एक स्पेशालिटी आहे, जी पॅकेट मधली शेव येते ना ती भाजी टाकली की तिचा पूर्ण गाळ तयार होतो, म्हणजे पिठलं तयार होतं. ही शेव हाय अशी अखंड राहते, तिचं गाळ झालेलं नाही, पूर्ण हाय अशी शेव आहे. जेवण पण क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी नाही का. सगळ्यात महत्वाचं गेले 40-50 वर्ष त्यांनी टेस्ट टिकवून ठेवलेली आहे ना, त्याचं एकदम कौतुक करूच वाटतं आपल्याला. इथं गर्दी जितकी ना, वन टाइम 100 माणसं जरी कामाला, म्हणजे माझ्या मते आता स्टाफ मध्ये 100 माणसं असतीलच एका शिफ्टला, ते सुद्धा कमी पडून राहिली इतकी गर्दी इथं. अर्धा पाऊण तास वेटिंग आहे हॉटेलला. ही जी शेवभाजीची रेसिपी ना यांच्या आजोबांपासून चालत आलेली आहे. पहिली जशी, आता मी 1-2 कस्टमर्सशी बोललो, इथल्या स्टाफ सोबत बोललो, पहिली जी क्वालिटी होती ना तशीच क्वालिटी आजपर्यंत मेंटेन ठेवलेली ना. जबरदस्त विषय आहे. ही शेवभाजी ऑलरेडी तिखट आहे, पण ज्याला अजून एक्स्ट्रा तिखट खायचं असं ना त्यांच्यासाठी तर्री रेकमेंडेड आहे. तर्री खूप तिखट आहे, जबरदस्त तिखट आहे तर्री. आपण राईसची ऑर्डर दिली होती, साधा स्टीम राईस घातला. आमची पोरं जेवायला खाती येतात. हॉटेल साई कृपाचा स्पेशल राईस आणि शेवभाजी. एकदम जबरदस्त क्वालिटी. कांदा इतका महाग झालेला असताना पण कांदा भरपूर क्वांटिटीत दिलाय. कांद्याचे रेट आता तुम्हाला माहितीच असतील की किती रेट चालू आहे, काय रेट चालू आहे. भरपूर प्रमाणात कांदा दिले. तुम्ही म्हणशाल आता हाताने जेवतो, शहरातले ब्लॉगर्स चमच्याने राईस खातात. मी स्वतः शेतकरी माणूस आहे, स्वतः एका हॉटेलचा मालक आहे, हाताने जेवणार. यांची शेव एकदम भारी बरं का. शेव तिथे आहे ना सगळ्यात महत्वाचं तिची ती पूर्ण अखंड अशी शेव राहिलेली आहे ना, तिचा अजिबात गाळ नाही झाला. काहीतरी स्पेशल आहे या शेव मध्ये. हे काय कोणतं पेड प्रमोशन नाही, आपण कोणाकडून पैसे घेत नाही प्रमोशन करायचे. जिथं क्वालिटी भेटते ना आपल्याला, आपण तिथलाच व्हिडिओ आपल्या स्वतःच्या मनाने बनवतो. पेड प्रमोशन कोणाचंच केलेलं नाही आणि करणार नाही इथून पुढं. आणि आता आपला तुम्ही व्हिडिओ बघताच आहे, चॅनलवरती आलाच आता आपल्या चॅनलला एकदा फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. सबस्क्राईब यासाठी करा का या पुढे सुद्धा पण तुम्हाला अशाच नवीन नवीन आणि मस्त मस्त व्हिडिओ येत राहतील. सबस्क्राईब केलं की आम्हाला पण थोडं प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवायला. याच्यातून काय पैसे भेटत नाही असं काही नाही. अजूनपर्यंत चॅनल आपला मॉनिटाईज झालेलाच नाही, त्यामुळे पैशांची काही गोष्टच नाही. पण सबस्क्राईब कराच भाऊ, आलेच इथं तुमच्यासाठी अशाच मस्त मस्त व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. आपलं जेवण झालेलं आहे, तुम्ही पूर्ण जेवण संपवलेलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, वायाला नाही जाऊन द्यायचं. त्यामुळे आपण पूर्ण आपल्या ताटातलं जेवण, हे कडला फक्त मिरच्या राहिल्या बरं का. तुम्ही म्हणशील कडला काहीतरी दिसतंय, फक्त मिरच्या आहेत, आपल्याला तिखट चालत नाही. या मिरच्या थोड्या बाजूला काढून ठेवल्यात. आपलं जेवण झालेलं आहे,
एकदम बेस्ट क्वालिटीचं जेवण होतं. यांची शेवभाजी मस्ट ट्राय आहे. एकदम क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो. इथं 2 प्रकारची शेवभाजी भेटती. एक एकदम कमी तिखट जी ग्रीन कलर मध्ये येते आणि एक आपण खाल्लेली आहे ती तिखट मध्ये येते, थोडी रेड ग्रेव्ही येते. काळा मसाला काही येत नाही इकडं. लाल मसाल्यातली भाजी आणि चव एकदम अप्रतिम आहे. रेकमेंडेड आहे. एकदा नक्की इथं हॉटेलला भेट द्या. या हॉटेल कासाऱ्यामध्ये आहे. नाशिकवरनं मुंबईला जो हायवे जातो ना त्या हॉटेलला कासारा या गावात हे हॉटेल आहे. हॉटेल साई कृपा. यांची शेवभाजी फेमस आहे ना, शेवभाजी ट्राय करा इथं. या हॉटेलमध्ये स्वतः इथले मालक लक्ष देत असल्यामुळे यांची क्वालिटी आणि क्वांटिटी ही पहिल्यापासून त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. आणि आता वाजलेले आहे 12:30. तुम्ही बघू शकता 12:30 वाजता पण इथे किती गर्दी आहे ते. आपलं जेवण झालंय आणि आता चहा पितोय आपण. एकदम गरमागरम चहा. एकदम भारी. काका ते पण आहेत आमचे अशोक काका आणि मोरेश दादा, ते पण चहा पितात. ते पण आपल्यासोबत जेवण केलंय. त्यांना पण फार आवडलं हे जेवण. आणि स्पेशल म्हणजे आपण यांच्यासोबत आज मुंबईला ट्रॅव्हल करतोय आणि यांनीच आपल्याला या हॉटेलला आणलंय आणि इथले जे स्पेशल शेवभाजी ना ती खाऊ घातली. तर त्यांचे पण आपण धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला इथली टेस्ट चाकायला भेटली त्यांच्यामुळे आपल्याला. आणि एकदम जबरदस्त क्वालिटी. यांचा चहा पण यांच्या शेवभाजी सारखाच एकदम जबरदस्त, एकदम घट्ट चहा आहे म्हशीच्या दुधाचा. एकदम भारी. आपण 3 जण येते जेवलेलो आहे आणि आपलं बिल फक्त 330 रुपये झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बिल 330 रुपये आपलं बिल झालेलं आहे. फुल जेवण केलेलं आहे. इथे इथले शेट आहेत ना आपल्या अशोक दादांचे मित्र आहेत. अशोक काकांचे मोरे दादांचे. एकदम चांगल्या गप्पा मारतोय आम्ही शेट सोबत. एवढी गर्दी आहे हॉटेलमध्ये ना तरी पण शेट आमच्यासाठी वेळ काढून आमच्या सोबत गप्पा मारतायत. असे माणसं पाहिजेत. शिंदे बंधू हे दोघं हॉटेलचे स्वतः मालक आहेत आणि मोठे शेट माझ्या मते आता मागे गेलेले आहेत. एकदम दिलखुलास गप्पा मारतायत ते आमच्या सोबत. तुम्हाला तर माहितीच आहे जेवण झाल्यावर काय खायचं, बडीशोप आणि साखर महत्वाची. एकदम जेवण झाल्यावरती खायला मस्त. भाजीपाल्यावाल्या गाड्यांचा हा फेवरेट स्पॉट आहे. सगळ्या गाड्या इथं जेवायला थांबतात. तुम्ही बघू शकता हे पिकअप लावलेली, ट्रक लावलेली, या सगळ्या भाजीपाल्याच्या गाड्या आहेत. वाशी मार्केटला चालल्या आहेत. आज संध्याकाळी खाली होतील त्या. सकाळ सकाळी पहाटे सगळ्या हॉटेल 1 रुपयाची शेवभाजी खाऊनच जातात.